नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. आज मी तुमच्यासाठी एक सुंदर असे कमळाचे आसन घेऊन आले आहे आणि त्याला बेल्ट कसं लावायचं ते सुद्धा घेऊन आले आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. हे बघा, कमळ आसन बनवण्यासाठी मी हा 12 बाय 12चा चौकोन घेतला आहे. मग हे वरती हे कापड लावले आहे, आतमध्ये कॅनव्हास आणि खालती असं चॉकलेटी कलरचं कापड लावलं आहे आणि कडेने मी अशी लेस लावून घेतलेली आहे बरं का. आता आपल्याला कमळाच्या पाकळ्या बनवायच्या आहेत. आता कमळाच्या पाकळ्या बनवण्यासाठी मी इथे ना 5 इंच बाय 3 इंचचा एक कॅनव्हासचा चौकोन घेतला आहे. आता तो आहे ना मी असा मधोमध दुमडला आहे. असं मधोमध त्याचं मधोमध भाग करून घ्यायचं त्याचा. आता हा जो 3 इंच आहे ना, तिथून आहे ना 1 इंचावर मार्किंग करून घ्यायचं आपल्याला खालनं. आता हे खालनं आहे ना 1 इंचावर मार्किंग करून घ्यायचं आणि हे जे 5 इंच आहे ना त्याच्या मधोमध करायचं आपल्याला 2.5 इंच. ठीक आहे बघा, इथे 1 इंच आणि वरनं 2.5 इंच करायचं. आता हा जो भाग आहे ना वरचा जो हे आहे तिथून आपल्याला पाकळीचा असा आकार द्यायचा. हे असे घेऊन हे आपल्या इथे 1 इंचला आलं पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला ही पाकळी कट करून घ्यायची. अशी ही आपली पाकळी तयार झाली. अशा मी एकूण 12 पाकळ्या बनवणार आहे. आता पाकळी बनवण्यासाठी काय केलं, मी चॉकलेटी कलरचे मी पाकळ्या बनवणार आहे. त्याच्यामुळे मी असे चॉकलेटी कलरचे 2 भाग असे एकावर एक घेतलेले पीस आणि त्याच्यावरती हे कॅनव्हासचं हे आकार ठेवला आणि इथून अशी शिलाई मारायची. फक्त इथे शिलाई मारायची नाही आणि ह्याच्या खाली थोडंसं आपलं एक अर्धा इंच कापड राहायला पाहिजे बरं का. इथून शिलाई घेऊन इथपर्यंत मारायची आहे आपल्याला आणि खालती 2 अशी पीस घेतलेले आहेत हे कापडाचे. अशा प्रकारे ही पाकळी मी शिवून घेतलेली आहे बरं का. आता आपण हिला सरळ करूया. आता ते हे जे 2 भाग आहेत ना आपण चॉकलेटी कलरच्या कापडाचे लावले, त्याच्यामधून आपल्याला बोट घालायचं आणि इकडनं हे तो बाहेर काढायचं. ठीक आहे, म्हणजे हे कॅनव्हास आपलं बरोबर मधोमध जाईल. आणि ही टोकं बरोबर अशी बाहेर काढायची. थोडंसं एक्स्ट्राचं हे जे आहे ना ते कट करून टाकायचं, कारण की आपण खालनं कापड एक्स्ट्रा सोडलेलं होतं. आता काय करायचं, हे बरोबर असं मधोमध घ्यायचं आणि इथून आपल्याला एक अशी छोटीशी दाब शिलाई मारायची आणि असं कडेने पण तुम्ही दाब शिलाई मारू शकता. नाहीतर मग मी लेस लावणार आहे. मग तुम्ही जर दाब शिलाई नाही मारली तर त्याच्यावर तुम्ही लेस लावा. ठीक आहे, तर तुम्ही माझी ही पाकळी तयार झालेली आहे बरं का. अशा मी एकूण 12 पाकळ्या बनवलेल्या आहेत. आता अशा एकूण मी ह्या 12 पाकळ्या बनवलेल्या आहेत. आता ह्या पाकळ्यात नाही आपल्याला इथे अशा गोलाकार लावायचे. अशा आपण लावणार आहोत इथे. ठीक आहे, आता ह्या गोलाकार लावायचे म्हणजे आणि त्याच्यावरती आपल्याला एक गोल लावायचा आहे. आता त्या गोलाचं माप कसं घ्यायचं, आता हे मी चौकोन घेतलं आहे 12 बाय 12. मग आतला गोल, आता त्या आतल्या गोलाचं माप कसं घ्यायचं आहे, तर आता हा चौकोन घेतला आहे मी 12 बाय 12चा. मग त्याच्या निम्मा आपल्याला गोल घ्यायचा म्हणजे 6 बाय 6चा गोल घ्यायचा. जर तुम्ही 10 बाय 10चा चौकोन घेतला तर 5 बाय 5चा सर्कल घ्यायचा, आपल्याला गोल घ्यायचा. ठीक आहे, आता 6 बाय 6चा गोल घेण्यासाठी मी हे 6 बाय 6चा चौकोन कापून घेतला आहे आणि त्याची मी अशी चौकोन घडी घातलेली आहे. आणि मग आता इथून मी बरोबर 3-3 ह्याच्यावर असं मार्क करून घेणार आहे. बरं, हा काय ह्या कॉर्नरपासून आपल्याला वरती 3 ह्याचं मार्क करून घ्यायचं. आता इथून 3 ह्याचं मार्किंग करून घ्यायचं आणि हे जे मार्क केले ना ते आपल्याला असं जॉईन करून घ्यायचं गोलाकारात. आणि मग हा सर्कल आपल्याला कापून घ्यायचा आहे.
हा आपला सर्कल तयार झाला. आता ह्याच्यावरती आपल्याला हे अशा कलरचं मी कापड लावणार आहे. आता ही पाकळी कशी तयार केली तसंच हे गोल तयार करायचं. आता ह्याचं मी इथे मार्क करून घेणार आहे बरं का. हे मार्किंग झालं ना तर अशा पद्धतीने इथे मी ह्या पाकळ्या लावून शिवून घेणार आहे सगळ्या पाकळ्या बरं का. एकावर एक अशा ह्या बरोबर सर्कलमध्ये ह्या पाकळ्या मी शिवून घेणार आहे. हे बघा आता अशा प्रकारे ना माझी सगळी कमळाची पाकळ्या मी जोडून घेतलेल्या आहेत आणि मध्ये हा गोल पण शिवून घेतला आहे. आता इथे कडेला पण मी लेस लावणार आहे बरं का. आता ह्या पाकळ्या अशा पसरत राहतात, आपल्याला अशा उभ्या करायच्या आहेत. त्याच्यासाठी मी एक बेल्ट लावणार आहे. आता तो कसं बनवायचा ते मी तुम्हाला सांगते. बेल्टसाठी हे मी कॅनव्हासची एक पट्टी घेतलेली आहे आणि त्याला आहे ना असं कापड हे करणार, शिवून घेणार आहे कापड असं होता. हे ना ही पट्टी ना हे असं शिवून घेणार आहे. ठीक आहे, पूर्ण असं ह्या पट्टीला शिवून घेणार आहे. अशाच कलरचं कापड घेतलं आहे. आणि पट्टीचं माप कसं घ्यायचं तर तुम्ही असं कमळात इथे घालून आहे ना असं पट्टीचं साधारण तुम्हाला कसं पाहिजे तसं तुम्ही घेऊ शकता. असं म्हणजे तुम्हाला किती मोठं पाहिजे किती म्हणजे त्याप्रमाणे तुम्ही हे घेऊ शकता. तर तसं पाहायला गेलं तर हे आहे बघा 23 इंच आहे. ही जी कॅनव्हासची पट्टी ना ही थोडीशी जाड आकारामध्ये आहे. म्हणजे आपण शर्टाचे कॉलरला वगैरे आपण ह्या पट्टीचा उपयोग करतो. तुम्हाला कुठल्याही शिलाईच्या दुकानामध्ये तुम्हाला हे भेटून जाईल. आता अशा पद्धतीने मी मध्ये लेस पण लावून घेतली आहे आणि माझा हा बेल्ट पण तयार आहे बघा. ते मी हे कापडाने ते कॅनव्हासने मी कापडाने कवर करून शिवून घेतलं आहे. आणि आता बेल्टला काय केले मी बघा हे वेल्क्रो लावलेलं आहे काळ्या कलरचं. ह्या साईडला एक आणि ह्या साईडला एक असे 2 वेल्क्रोचे हे लावून घेतलेले आहे. आणि बेल्ट बघू शकता कसं आहे, एक ह्या साईडला आहे इकडे नाही आणि मग एक आतल्या बाजूला आहे. आता हा बेल्ट कसं लावायचा ते मी तुम्हाला सांगते. आता हे वेल्क्रो मुद्दामून मी मोठ्या साईजमध्ये घेतले म्हणजे तुम्हाला हे कमळ असं म्हणजे लहान असं मोठं कसंही करता येईल. आता हे असं इथे घ्यायचं. हे कॅनव्हास मी लावले आणि आता हे बेल्ट तुम्ही लावून ते तुम्ही असं कमळ ठेवू शकता. ठीक आहे, आणि मध्ये तुम्ही आपला गणपती बाप्पा ठेवू शकता. जे काही पण तुम्ही कलश ठेवणार असेल तर कलश ठेवू शकता. अशा प्रकारे हे आपलं कमळ तिथे उभे राहील. कसं वाटलं मग, आवडलं नाही कमळ असं? चला कमळ बनवायला घ्या आणि तुमचं कमळ असं कसं झालं ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.